भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत अचानकपणे बिघडली अशी माहिती समोर येते आहे। आज स्मृती आणि पलाश मुच्छल सांगलीमध्ये शाही विवाह सोहळा त्यांचा पार पडणार होता। हे दोघे देखील लग्नबंधनामध्ये अडकणार होते। मात्र विवाहाच्या आधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्यामुळे हे जे लग्न आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे। स्मृतीच्या कुटुंबियांनी ही माहिती दिलेली आहे। उपचारासाठी स्मृतीच्या वडिलांना सांगलीच्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलंय आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि तिच्या वडिलांना सध्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे। तो आज सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा है मिसेस श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत खराब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया। हमने हुआ कि शायद नॉर्मल है, ठीक हो जाएगा, लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था। तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं, तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया है। अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है। और स्मृति मंदाना, आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत ज्यादा क्लोज है। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। साधारण आज दुपारी 1-1:30 वाजता श्रीनिवास मंदाना स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळे अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत। त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत। आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळे हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे। सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील। भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश यांचा विवाह सोहळा आज सायंकाळी सुमारास सांगलीमध्ये पार पडणार होता। मात्र स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत काहीशी बिघडली आणि त्यांना तात्काळ सांगलीमधील हे जे आपण सर्वहित हॉस्पिटल पाहतोय त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। जी डॉक्टरांच्याकडून माहिती समजते त्यामध्ये छातीमध्ये काही पेन सुरू झाले आणि त्यानंतर त्यांना तातडीनं या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आणि त्यामुळेच एकूण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील डॉक्टरांच्याकडून समजते। त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे आणि त्यामुळे जो लग्न सोहळा आता पार पडणार होता तो लग्न सोहळा काहीसा पुढे ढकलला गेलेला आहे असं देखील सांगितलं गेले। त्यांच्या मानधना कुटुंबातील काही जवळच्या नातेवाईकांनी देखील याबाबत खुलासा केलेला आहे की श्रीनिवास मानधनांना काहीसा त्रास झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन या हॉस्पिटलमध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे जो मुख्य आज जो लग्न सोहळा पार पडणार होता तो लग्न सोहळा काहीसा पुढे ढकलला असल्याचं देखील या जवळच्या नातेवाईकांनी सांगितलंय। त्यामुळं स्मृती मानधना याच्या लग्न सोहळ्याची जी लगीनघाई सुरू होती 2 ते 3 दिवस, त्या लगनघाईला काहीसं स्मृतीच्या वडिलांनाच अचानक काहीसा त्रास सुरू झाल्यामुळं ते लग्न थोडंसं पुढे ढकलल्याचं सध्या चित्र सांगलीमध्ये आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।